तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डेचे एक 4 जबरदस्त ट्रेडिंग सेटअप, जे की कॅन्डलच्या माध्यमातून आपल्याला हे ट्रेडिंगचा सेटअप करायचा आहे आणि कॅन्डल 5 मिनिटाचा असणार आहे। म्हणजे आपला आजचा हा स्ट्रॅटेजी 5 मिनिटाचा टाइम फ्रेमवरती आपण वापरणार आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला 4 ट्रेडिंगचे सेटअप बघायला भेटणार आहे, पण हे व्हिडिओ फक्त एक शैक्षणिक हेतूने बनवत आहे। कुठल्याही प्रकारचा ह्याला तुम्ही सल्ला समजू नये। ट्रेडिंग करणं हे तुमची स्वतःची जबाबदारी, स्वतःची मर्जी असणार आहे। चला मग व्हिडिओकडे पुढे जाऊया। या ठिकाणी मी ऑलरेडी चार्ट वगैरे दाखवणार नाही आहे, तुम्हाला फक्त ट्रेडिंग सेटअप दाखवणार आहे, कारण की 4 सेटअप आहे। प्रत्येकाचं प्रॅक्टिकली दाखवत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल। तुम्हाला काय करायचं आहे, फक्त हा व्हिडिओ झाल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला बॅक टेस्टिंग किंवा पेपर ट्रेड करून बघायचं आहे की हा सेटअप कितपर्यंत काम करते आणि कितीपर्यंत ॲक्युरेसी तुम्हाला मिळू शकते। तर प्रत्येक कॅन्डल हा 5 मिनिटाचा आहे। तर सर्वात आधी आपण बघितलं या ठिकाणी की इथं जे तुम्हाला बॉक्स दिसतंय, ही चौकोन जे बॉक्स दिसतंय हे आहे एक रेंज म्हणलं तर मार्केट याच्यामध्ये काय केलेलं आहे, सस्टेन केलेलं आहे। आपण म्हणतो ना, रेंज ज्यावेळेस मार्केट जिथं सस्टेन करतं त्या रेंजमध्ये मार्केट फसलेलं आहे। तर इथं मार्केट रेंजमध्ये असल्यानंतर कधी कधी काय होतं, वरती किंवा खाली मार्केट याला रेंज ब्रेक करतं, बरोबर आहे का। तर आपण सर्वात आधी सपोज करूया इथं वरती ब्रेक केलं आहे, असं आपण एक उदाहरण घेऊया। वरती ब्रेक केलं, मग वरती ब्रेक केल्यानंतर जर कॉमनच आहे की एखादं रेंजमध्ये मार्केट फसलेलं आहे, तर त्या रेंजमधून मार्केट ज्यावेळेस जिकडं ब्रेक करेल त्या साईडला एंट्री, वरती ब्रेक केलं तर कॉल साईडला, खाली ब्रेक केलं तर पुट साईडला। तर इथं समजून चालू आहे वरती ब्रेक केलं आणि आपली एंट्री या ठिकाणी होणार कॉल साईडला। लगेच दुसरं एक कॅन्डल असा येणार लाल कलरचा की तो तुमचा या ठिकाणी लावलेला SL उडवून टाकणार। आणि बरेच जण म्हणणार की स्ट्रॅटेजी काम करत नाही आहे, पण याचं काही टेक्निक आहेत जे की पुल बॅक म्हणतो। वरती गेल्यानंतर एक बॅक टेस्टिंग घेण्यासाठी प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये मी तर सांगतोच कंपल्सरी, फक्त कुठेही ब्रेक केलं, सपोर्ट ब्रेक केलं, रेजिस्टन्स ब्रेक केलं, एखादं रेंज ब्रेक केलं, लगेच एंट्री करायचं नाही आहे। एखादं पॅटर्न ब्रेक केलं, लगेच ब्रेक केल्याबरोबर एंट्री करायचं नाही आहे कॉल किंवा पुटमध्ये। तर त्यावेळेस आपल्याला एखादं पुल बॅकची गरज असते। पुल बॅक घेतलं, रिटेस्ट घेऊन जर पुढे जात असेल तेव्हाच आपल्याला एंट्री करायचं आहे। जर इथं बरेच जण काय करतात, कॉल साईडमध्ये एंट्री करतात, SL त्यांचं हिट करून टाकतं। आपल्याला तसं न करता आपल्याला बघायचं आहे, ब्रेक केलं पहिल्यांदा, त्यानंतर दुसरं कॅन्डल आलं, मोठं लाल कलर कॅन्डल बनवलं। हे सगळं 5 मिनिटाचे कॅन्डल्स असणार आहे। रेंज नीट समजून घ्या, पूर्ण रेंज झालं कंप्लीट। रेंज नंतरनं वरती ब्रेक केलं, कॉलमध्ये एंट्री करायचं नाही आहे। त्यानंतरनं दुसरा जर लाल कलरचा पूर्ण मोठा कॅन्डल मारला असेल, सेटअप सांगतोय असं झालं तरच हे सेटअपचा वापर करायचा आहे। हिरवा ब्रेक केल्यानंतरनं लाल कलर मोठा कॅन्डल मारून आपलं जर SL हिट करण्याचं असं सीन दाखवत असेल, तर त्यावेळेस आपल्याला अजून एखादं छोटंसं, फक्त एवढं छोटंसं एक हिरवा कॅन्डल बघायचं आहे। जर असा सेटअप झाला तरच त्या हिरव्या कलरच्या कॅन्डलच्या लो ब्रेक नंतरनं आपल्याला करायचं आहे, इथं दिलेलं आहे ग्रीन लो ब्रेक PE एंट्री। म्हणजे जे हिरवा कलर आहे त्याला ब्रेक केल्यानंतरनं, खालच्या साईडला ब्रेक केल्यानंतरनं मग आपण पुट साईडला एंट्री करणार आणि त्या हिरव्या कॅन्डलच्या वरती आपण SL लावणार। ओके, तर नीट समजून घ्या। सर्वात आधी रेंज क्रिएट झालं, त्यानंतरनं ब्रेक करून तुम्हाला फक्त ट्रॅप केलं मार्केटनं की वरच्या साईडला मार्केट चाललं आहे। मग मोठं लाल कलरचं कॅन्डल देऊन तुमचं बऱ्याच लोकांचं SL हिट केलं आहे, कारण की रेंज ब्रेक केल्यानंतर सगळेजण एक्साइटमेंटमध्ये असतात की कॉल साईडला मार्केट ब्रेक केलं म्हणून एंट्री घेतात, लगेच SL हिट होतं। पण आपण तसं न करता आपण एखादं पुल बॅकचा विचार करणार आणि त्या ठिकाणी जर असा सेटअप बनला, एक छोटंसं हिरवा कॅन्डल आणि त्या हिरवा कलरचं जर लो ब्रेक होत असेल तर पुटमध्ये एंट्री, त्या हिरवा कलरच्या कॅन्डलच्या हायवरती SL। तर हे झालं पहिलं सेटअप। आणि टार्गेट खाली तुमच्या मर्जीनं तुम्ही डिसाईड करू शकताय। इथं जर तुमची एंट्री होत असेल तर हे जेवढं रेंज आहे तेवढ्याच रेंजचं खाली तुम्ही पहिलं टार्गेट घेऊ शकताय। त्यानंतर इथं त्याच्या खाली जर मार्केट जात असेल तर इथलं SL इथं आणून लावू शकताय। जिथं तुम्ही एंट्री केलं, जिथं तुमचं पहिलं टार्गेट संपलं तिथपर्यंत तुम्ही SL लावू शकताय। तर हे झालं पहिलं। आता बघूया दुसरं सेटअप।
जर समजा दुसरा सेटअप कसा आहे, जर समजा रेंजमध्येच आहे पण खालच्या साईडला ब्रेक केलं, सेम त्यासारखंच मगाशी वरती ब्रेक केलं मग कॉल साईडला एंट्री, खाली ब्रेक केल्यानंतर बरेच जण पुटमध्ये एंट्री करतात, कारण एवढ्या मोठ्या रेंजनंतरनं खाली ब्रेक दिलेला आहे म्हणजे पुट साईडला मार्केट जाईल असं सगळ्यांचा एक अंदाज, पण जात नाही आहे. एखादं मोठं हिरवा कलरचं कॅन्डल येतो आणि प्रत्येक पुटमध्ये एंट्री करणाऱ्यांचं SL खाऊन जातं. मग अशा वेळेस आपल्याला विचार करायचा आहे, रेंज झाल्यानंतरनं जर खाली ब्रेक केला, एखादं हिरवा कॅन्डलचं वाट बघायचं आहे जे की SL हिट करण्याचं सीन क्रिएट करतं या ठिकाणी, पण आपण एंट्री घेणार नाही आहे त्यावेळेस तिथं आपल्याला एखादं छोटंसं लाल कलरचं कॅन्डल बघायचं आहे, छोटंसं बघायचं आहे, साईज तुम्हाला दाखवतो अंदाज इथं, छोटंसं लाल कलरचं कॅन्डल. त्या लाल कलरच्या कॅन्डल ब्रेक नंतरनं आपल्याला करायचं आहे कॉल साईडला इथं एंट्री, जे की हिरवा कॅन्डल वरती जाताना दिसतं तुम्हाला, तिथं कॉल साईडला एंट्री, त्या लाल कलरच्या लोवरती आपल्याला SL लावायचं आहे. आणि टार्गेट इथं जेवढं आहे इथं एंट्री, खाली मोठ्या हिरवा कॅन्डलपर्यंत, आता इथं एंट्री झाली हिरव्या कलरला, इथंपर्यंत हे खाली साईज आहे, तर वरती या कलर इथपर्यंत आपण पहिलं टार्गेट घेऊ शकतो. SL तर आपलं इथंच असणार, छोटंसं SL असणार, पण या साईजचं वरती आपण काय करू शकतो, टार्गेट घेऊ शकतो. SL तर सांगितलेलं आहे. हे झालं दुसरं सेटअप, एकदम सिम्पल सेटअप आहे, फक्त एवढंच की तुम्हाला हे स्वतः अनुभवाचं आहे पेपर ट्रेडवरती. आता इथं बघूया ओपन झाल्यावर सर्वात आधी ते सेटअप, तर नंतर तुम्ही आता जे मी 2 सेटअप दाखवलेलं आहे त्याचा वापर तुम्ही मार्केटच्या मध्ये कुठेही तसं सेटअप बनला तर त्यावेळेस तुम्ही उपयोग करू शकताय. पण आता मार्केट ओपन झाल्याबरोबर जर समजा अशा प्रकारचे 1, 2 आणि 3 5-5 मिनटाचे 3 कॅन्डल्स बनले, तर त्यावेळेस बऱ्याच जणांना काय वाटतंय 3 कॅन्डल जर हिरवे बनले तर मार्केट आज बहुतेक वरती जाणार आहे, 4 कॅन्डल बनले तर वरती जाणार आहे, 5 कॅन्डल बनले तर वरती जाणार आहे, असं सगळ्यांचा एक समज असतो. तर अशा सिच्युएशनमध्ये 3 कॅन्डल सलग मार्केट ओपन झाल्यानंतरनं हिरवे बनले, त्यानंतरनं एक मोठा रेड कॅन्डल येतो की मार्केटमध्ये असा दाखवतो की या सगळ्यांचा SL खाल्लेला आहे आणि आता मार्केट खाली पडणार असं दाखवतो, पण ते नक्की खाली पडणार आहे का ते कधी कन्फर्म करायचं, ज्या वेळेस त्या मोठ्या लाल कलरच्या कॅन्डल नंतरनं छोटंसं हिरवा कलरचं कॅन्डल बनलं पाहिजे, आणि हे पण कॅन्डल्स 5 मिनटाचे असणार आहे. मोठ्या लाल कलरनंतरनं छोटंसं हिरवं कॅन्डल बनलं तर त्या हिरवा कलरला आपण काय करणार, त्या कॅन्डलच्या लोवरती अशा प्रकारचं एक ट्रेंड लाईन ड्रॉ करणार, आणि ते ट्रेंड लाईन ड्रॉ करताच त्या हिरव्या कलरला जर एखादं लाल कलरनं ब्रेक केलं तर तिथं आपलं पुट साईडला एंट्री होणार. आता इथं दिलेलं आहे स्पष्ट या ठिकाणी की ग्रीन लो ब्रेक PE एंट्री, म्हणजे ग्रीन म्हणजे हिरवा कलरचं लो ब्रेक केल्यानंतरनं पुट साईडला एंट्री करायचं, आणि हाय SL म्हणजे त्याच्या हायवरती आपण काय करणार, इथं SL म्हणजे हिरवा कलरचं लो ब्रेक केल्यावर पुटमध्ये एंट्री, त्या हिरव्या कलरच्या हायवरती SL लावायचं. आणि टार्गेट किती घ्यायचं आहे, जेवढं इथं वरती इथपर्यंत आहे तेवढं खाली आपण पहिला टार्गेट घेऊ शकतो, किंवा जिथून मार्केट ओपन झालं आहे तिथपर्यंत निदान पहिलं टार्गेट घेऊ शकतो. आता इथून ओपन झालं इथपर्यंत म्हणल्यावर इथपर्यंत पहिलं टार्गेट असणार, त्यानंतरनं खाली गेलं इथलं SL आणायचं, या ठिकाणी आणून प्लेस करायचं. अशा प्रकारचा आपण दुसरा सेटअपचा वापर करू शकतो. आता हे सेटअप 1. आता ओपन झाल्याबरोबर सेटअप दुसरा. आता आपण ओपन झाल्याबरोबर सेटअप पहिला जे बघितलं ते पुट साईडला एंट्री. आता दुसरा सेटअप कसा असणार आहे या ठिकाणी बघूया आपण. तर मार्केट ओपन झाल्याबरोबर सलग अशा प्रकारचे 3 हिरवे कलरचे कॅन्डल बनले. 3 हिरवे बनल्यानंतरनं मार्केट आपल्याला वाटतं की वरती जाणार आहे का, पण ते कन्फर्मेशन कधी करायचं, ज्या वेळेस एक छोटंसं लाल कलरचं कॅन्डल बनलं पाहिजे. छोटंसं एकदम छोटंसं असतं, तर तुम्हाला तुमच्या चार्टवरील जे कॅन्डल्स हिरवे बनतात त्या बघितल्यानुसार तुम्हाला समजेलच की त्या 3पेक्षा छोटा आहे म्हणून एकदम छोटंसं. त्या छोट्या कलरच्या लाल कलरचं कॅन्डलचं आपण काय करणार, अशा प्रकारचं हाय मार्क करणार ट्रेंड लाईनद्वारे, आणि हाय ब्रेक केल्यानंतर इथं आपण एंट्री करणार कॉल साईडला, आणि त्या लाल कलरच्या कॅन्डलच्या खाली लावणार. लाल कलरला हाय ब्रेक केल्यानंतर कॉल साईडला एंट्री, त्या लाल कलरच्या लोवरती SL. जसं की इथं तुम्ही बघू शकता, इथं मी स्पष्ट दिलेलं आहे रेड हाय ब्रेक CE एंट्री, म्हणजे रेड कलर
लाल कलरचं हाय ब्रेक केल्यानंतर कॉलमध्ये एंट्री आणि त्या लाल कलरच्या लोवरती SL लावायचं आहे आणि वरती टार्गेट आपल्याला घ्यायचं आहे. ही खाली इथपर्यंत जे रेंज आहे वरती आपण त्या मानानं रेंज घेऊ शकतो टार्गेट, किंवा इकडे साईडला पण जर आपण बघितलं एखादं स्ट्राईक प्राईज असेल, जसं की इथं सायकोलॉजिकल नंबर आहे 26,000चा. वरती जर समजूया आपण निफ्टीमध्ये असेल तर 50 पॉईंटचा एक स्ट्राईक असतो, स्ट्राईक प्राईज 26,050, 26,100 अशा प्रकारचे वरची टार्गेट आपण घेऊ शकतो. बँक निफ्टीमध्ये 100 पॉईंटचे अशा प्रकारे मोठे टार्गेट देऊ शकतं, पण निफ्टीमध्ये 50 पॉईंटचा आपण धरून चालू शकतो. निफ्टीचा थोडासा रेंज कमी असतो टार्गेट देण्याचा. तर अशा प्रकारचे ह्या चारही ट्रेडिंग सेटअपचा आपण वापर करू शकतो आहे. आणि ह्या प्रत्येक कॅन्डलला इथं मी दाखवलेलं नाही आहे, फक्त मॅन्युअली बनवलेलं आहे. प्रत्येक कॅन्डलला काही वेग पण असू शकतात, असं नाही की वेग नाही म्हणून. प्रत्येक कॅन्डलला अशा प्रकारचे वेग असू शकतात, नाहीतर तुम्ही इथं वेग दाखवलं नाही असं समजू नये. बस एवढंच होतं. हा सेटअप तुम्ही नक्कीच काय करावा, ह्याच्यावरती तुम्ही बॅक टेस्टिंग अभ्यास करावा, म्हणजे तुम्हाला समजेल की हे सेटअप काम करते का नाही. आणि जर सेटअप काम करत असेल तर तुम्ही कॉमेंट करून नक्कीच सांगू शकताय. आणि सेटअप जर काम करत नसेल तर काय हरकत नाही आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं नाही आहे, पैसा दिलेला नाही आहे, फक्त फ्रीमध्ये तुम्ही एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे. यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता. अशा प्रकारचे येणारे पुढचे पण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला व्हिजिट करा. प्लेलिस्टमध्ये जावा. बेसिक टू ॲडव्हान्स नावाचं एक जबरदस्त प्लेलिस्ट आहे. सुरुवातीपासून शेवटीपर्यंत एकदम स्ट्रॉंग लेवलचे त्या ठिकाणी व्हिडिओ बघायला मिळतील. टेक्निकली फंडामेंटल असं बऱ्याच काही गोष्टींचं. तर भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.